जय गुरु. जय गुरु. जय गुरु. मला कोणीतरी विनया M21 म्हणून दिसतंय. विनया M21 2021 एडिशन म्हणून. कोण आहे? मला कळेल का? हे कोण आहे विनया M21? कोणाला माहिती आहे? ठीक आहे, मला काढून टाकावं लागेल त्यांना वर्गातनं. चालेल, पण चालू करायचं का? हो. हा. हो सर. बर. हो सर. मला विचारायचं असं होतं की अ, संध्याकाळची जी बॅच असते त्याच्यामधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी सरांना असा फीडबॅक दिला की त्यांना 8-7वा अवघड गेलाय आणि क्रियापदाची रूप आणि याची रूप, भविष्य काळाची रूप आणि विभक्ती थोड्या कच्च्या राहिलेल्या आहेत. तुमचा मला काय अनुभव, काय वाटतंय तुम्हाला? तर असं विचारायचंय. हॅलो सर. हा, बोला बोला. लता कुलकर्णी. असं विचारायचंय की आता खेली तुम असं असं वापरतो आपण हो आणि धारी तुम असं वापरतो. तर हो. ई कधी टाकायचं आणि कधी नाही टाकायचं? हा, आत्ता आता तुम्ही एवढा खोलातला विचार करू नका लताताई, कारण की ते बर. धातूचा जो गण असतो ना हा. त्याच्यावरून ठरतं. मग हे फक्त लक्षातच ठेवायचं का? हा, आत्ता पुरतं लक्षात ठेवा. अच्छा. बर. हा, पण तेवढंच. हा, पण माझा विचारायचा रोख असा होता की हा. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की हो, माझ्या विभक्ती आता चांगल्या आहेत, निदान देव आणि फल या दोन शब्दाच्या विभक्ती चांगल्या आहेत, ठीक आहेत आणि म्हणजे माझ्या बऱ्यापैकी. क्रियापदाची रूप पण आता मी म्हणजे प्रथम पुरुष, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष हे जे सगळे आहेत हे मी वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये चुका करत नाहीये. तुमचा आत्मविश्वास कसा आहे असा मी तुम्हाला स्पष्ट प्रश्न विचारतोय. विभक्ती मध्ये जरा थोडस अजून घोळ होतो. पण रूप मला असं वाटतं की जमतायत आम्हाला. बर. कोणाला आत्मविश्वास कमी वाटतोय सांगा. मला सर. बर, ठीक आहे, मला हे उत्तर आवडलं. स्पष्ट उत्तर देणे ह्याच्यासाठी देखील धारिष्ट्य लागतं.
बर. अं, अजून कोणाला वाटतंय? छायाताईंनी सांगितलं की त्यांना अजूनही क्रियापदाच्या रूपांमध्ये अं, आत्मविश्वास वाटत नाही, असं कोण आहे? मी आहे थोडीफार बर, ठीक आहे, ओके. कच्ची. हा, हरकत नाही. मला 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 उलट ही जास्त हं. उत्तरं आवडतात की हो, मी आहे कच्ची. बर, ठीक आहे. मग आपण एक काम करूयात की ह्या धड्याची धावती उजळणी अ, घ्यायची गरज आहे का, असं वाटतंय का बघा? म्हणजे गंतुम पातुम वगैरे हे तर तुम्हाला येईल. मी हे फक्त पाठांतर आहे, हो त्यामुळे त्याच्यामध्ये मी जास्त खोलात जात नाही. पण मग आपण एकदा 6वा धडा बघायचा का? हो चालेल. चालेल. हा, धावता का विना पण आपण एकदा बघूयात. कारण की असं नको व्हायला की आपण पुढे गेलो हं. आणि मग अरे चा. मागचं राहिलं. राईट. बर, आता ह्या सर्वनामाच्या विभक्ती किती लक्षात आहेत तुमच्या? म्हणजे पहिलं का? हा, म्हणजे बघा माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ना, तो, ते दोघं आणि ते सगळे. ते तम हो म्हणजे समजलं आहे पण पाठ नाहीये अजून झालेलं, हरकत त्यामुळे नाहीये. ते बघावं पाठ लागतं. पाठ आपल्याला अपेक्षा नाही. सर वर्गात आले होते, आठवतंय का तुम्हाला? सरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, पाठांतर नंतर जमणारे आपल्या होणाऱ्या अनेक वेळेला वाचून आपल्याला पाठ करायचंय. आणि तशी करून आपली स्मरणशक्ती अत्यंत क्षीण झालेली आहे. हो ते खरं आहे. हा, त्यामुळे उगाचच आपण त्याच्याकडनं जास्तीची अपेक्षा करण्यात अर्थ नाहीये. पण शब्द वाचून वाचून काही गोष्टी लक्षात ठेवू शकतो आपण. आता तैही, तैही तृतीया बहुवचन असायची शक्यता आहे. तो पाय मोडलेला आहे म्हणजे पंचमी असायची शक्यता आहे. हो तेशाम समज. म्हणजे षष्ठी अनेक वचन असायची शक्यता आहे. अनेक वचन बहुवचन काही म्हणत. नंतर तेषु, सु किंवा शिव हे सप्तमी अनेक वचन आहे. काही अपवाद आहेत. आता इथे एकारांती हा. नाहीये. म्हणजे थोडा वेळ लागतो हा, मराठीतून ट्रान्सलेशन करून मग विचार करावा लागतो. बरोबर आहे, ठीक आहे. हे बघ. बर, मग आता मला एक सांगा, आपण जर का ओळीनी गेलो आज हं. आणि जर का मी म्हणलं की छायाताई, गम हा धातू हं. आहे. गम म्हणजे गम गच्छ, जाणे. हो गम. अच्छा. चालवता येईल का छायाताई? चालवा बघू. एक मिनिट. क्रियापद आहे आणि आपल्याला अ, उत्तम पुरुषाकडून जायचंय. कारण की आपण लहानपणी मराठीत तसं शिकलो, मी, आम्ही, तू, तुम्ही वगैरे, बरोबर? हा. हा, तर छायाताई चालवा बघू. गम गच्छ धातू. गम. गमा. नाही, गच्छामी. मी करू का प्रयत्न सर? नाही, थांबा थांबा. आता आपण छायाताईंना चुकी करायची बर संधी दिली ना, मग त्यांना पूर्ण चुका हं. करू देत. बर. करा छायाताई. हो. गच्छामी. गच्छति. नाही, आ- गच्छामि. आ- गच्छाव. आपण पहिले काय करतो, आपण नाही कायम पहिल्यांदा उत्तम पुरुष म्हणतो, हा. बरोबर? हा, गच्छामी, गच्छामि. गच्छाव. गच्छावह, गच्छामः, गच्छामः. गच्छसि, गच्छसि. गच्छन्. गच्छन्थ. गच्छथः. गच्छथ. गच्छतः. गच्छथ. बरोबर. गच्छन्ति. गच्छतः. गच्छति, गच्छन्ति. हा, गच्छति, गच्छतः, गच्छन्तः. गच्छन्ति. गच्छन्ति. हा, ठीक आहे. चला आता पुढचं लताताई, तुम्ही चल धातू चालवा बघू वर्तमान काळात. चल. बर. चल म्हणजे चालणे. चालणे. हो. चला आम्ही उत्तम पुरुषात हा, नंतर उत्तम पुरुष म्हणू नका, आता नुसतं फक्त धातू चालवा. म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असं का? नाही नाही, वर्तमान काळातच आपण आता बोलतोय. आपल्याला अच्छा. भूतकाळ अजून शिकवलेला नाहीये. बहुवचन, एक वचन, बहुवचन.
एक वचन, द्विवचन, बहुवचन. बहुवचन. हा. चलामि, चला व चला अं, मह. चलामः. हा. नंतर चलसी, हम्म. चल चलथ, आणि चला हा. चलथ. चलथ, हम्म. चला थी, थ असं आहे ना? नाही. चल नाही, कसं होतं? चलसी, ही चलथः, अ चलथ. अच्छा, आधी चलथ नंतर चलथ. आणि आता आणि वरचं चला, हम्म. चलाह, चलती, चल चलती, चला चलतः, चलतः, चलते, चलती, चलंती. चलंती. हा. म्हणा बघू परत एकदा. चलामी, चलाव, चलावह, ते काय म्हणायचं? चलाह, आणि चला चला मह. मह, हम्म. चलसी, चलथः, चलथ, बरोबर. आणि चला चलाह, चलती, 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 चला तह. चलातः, आणि चलंती. हा. बरोबर. हम्म. छान म्हणलं. आता बऱ्यापैकी चल. लक्षात. हा. ठीक आहे. पुढे कोण आता आलेले आहेत? एकदम अपर्णाताई येत का? नाही येत. मग माधवीताई दळवी आहेत? नाही. मग निशिगंधाताई? बरं. एकदम वैजंतीताई आहेत का? मग का सीमाताई आहेत? सीमाताई तुम्ही आहात का? सीमाताई तुम्ही म्यूट वर आहात का? तुम्ही बोलायचा प्रयत्न करताय का सीमाताई? हो हो. बरं. आम्हाला ऐकू आलं आता तुमचं हो हो म्हणलात ते ऐकू आलं. हा हा. मग सीमाताई तुम्ही हा पा पिब हा जो धातू आहे हा. तो चालवा. म्हणजे पिबामी सारखा चालेल. हो. पिबामी, पिबावह, पिबामह, पिबसी, पिबथः, पिबथो, पिबती, पिबतः, पिबन्ति. अगदी बरोबर. वैजंतीताई? भक्ष धातू आहे. वैजंतीताई? भक्ष धातू चालवा किंवा करोती हा चालवा. नाही येणार सर मला. प्रयत्न करा. तुम्हाला चुकायची संधी दिली आहे की नाही? करा. सगळं चुकू करो देत. करोती. नाही. आपण अं, पहिल्यांदा काय करतो? नेहमी आपण अहम वाला करतो नाही का? करोमी. 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 हा. करोमी. करोमी. कुर्वः. करावः. कुर्वः. कुर्वः. कुर्मः. 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 करोषि. करोमि कुर्मः. करोषि. कुरु कु- करो कुरुथः. करोषि. कुरुथः. कुरुथ. कुर्वन्ति. कुरुथ. हा कुरुथ. करोति. करोति. कुरुतः. कुरुतः. कुर्वन्ति. कुर्वन्ति. बरोबर. चला परत एकदा म्हणा. कुर्वन्ति. करोमि. कुर्वः. करोमि. कुर्वः. कुर्वति. कुर्मः. कुर्मः. करोषि. करोषि. कुरुथः. कुरुथः. कुर्वत्. कुरुथ. करोषि. कुर्वथ. कुरुथ. हम्म.
आणि करोति, करोति, कुरुतः, कुरुत, कुर्वन्ति, कुर्वन्तः, कुर्वन्ति. कुर्वन्ति. हो, कुर्वन्ति. बरोबर. हा, आता अट धातू आपण परवा शिकलो होतो. अट म्हणजे भटकणे, बरोबर. आता वैजयंती नंतर कोण आहेत? विद्याताई आहेत का? विद्याताई तेंडुलकर. विद्याताई, म्यूट आहात तुम्ही. विद्याताई, तुम्ही अट धातू म्हणू शकताय का? चालवू शकताय? बर, ठीक आहे. आपण पुढे जायला लागेल आपल्याला. कोण आहेत पुढे? ठाम. एकदम विशाखाताई आहेत. अट धातू म्हटलात ना तुम्ही? हा, अट. अट म्हणजे भटकणे. हा. अटामी, अटावः, अटामः, अटसि, अठतः, अठथ, अटति, अटतः, अटन्ति. छान, एकदम बिनचूक म्हणलात तुम्ही. आता सुकेशाताई नाहीत, मोहिनीताई, विजयाताई नाही, एकदम छायाताई आहेत. ठीक आहे. हा. छायाताई, लिख धातू आहे, बरोबर आहे? हा. चालवा बघू. धातू का? हा, लिख धातू आहे. लिखामी, हा, लिखमी, लिखशाव, लिखिष्यामः. नाही, तुम्ही भविष्यकाळ कशाला करताय? आपण आता वर्तमान काळात आहोत. लिखामी, लिखामी, लिखावः. हा, बरोबर बोलताय. करा पुढे. लिखामः. करेक्ट, बरोबर, छान. पुढे लिखसी, लिखसि, लिखच्छः, लिखच्छ. अगदी छान. लिखति, लिखति, लिखतः, लिखन्ति. फॅन्टास्टिक, खूपच छान ताई, खूपच छान. बर, आता धाव प्रयत्न केला धातू तर आहे. जमणारच आहे चांगलं बा. अगदी येणार आहे. हो, सगळं आपल्याला येतं. ईश्वराने आपल्या सगळ्यांना तेवढी बुद्धी नक्की दिली आहे. हा, लताताई, आता तुम्ही धाव धातू घ्या. धाव. धाव म्हणजे धाव. धावणे. हो. हा. धावामी, हम्म. धावाः, हा, धावासः, नाही सह नाही, धावा धावान, मह. धावामः. हा, हम्म. मह. नंतर त्याचं धाव, उत्तम पुरुष झाला. आता हा मध्यम पुरुष. आता मध्यम पुरुष. हा, त्वं धावसी नाही, बरोबर आहे. धावसी. धावसी, बरोबर आहे. धावसी. बरोबर. धावसी, धावथ, थः, हा, धावथः आणि धावत, थ, धावथ. थ. बरोबर, धाव, अगदी छान. धावती, हम्म. धाव, मधलंच येत नाही, जरा मधलं लक्षात राहा. धावतः. धावतः, धावंती. हम्म. ताई, मला एक सांगा, तुमच्यापैकी किती लोक हे धातू घरी लिहून काढतात? सुरुवातीला लिहिले होते मी. आता माझं राहिले सर. मी लिहिलेत. हा, पण आता तुम्हाला नाही लिहिली. प्रिंट आउट तर तुमच्याकडे आहेत सगळ्या धड्यांचे, बरोबर. पण द्यायला पाहिजे. काय होतंय ना, जोपर्यंत हाताखालनं जाणार नाही ना, तोपर्यंत बरोबर. कोणाच्याही लक्षात राहणार नाहीये. प्रिंट आउट यायच्या आधी काय करत होते मी, युट्यूब वर पाहून ते पुन्हा युट्यूब पुन्हा ऐकून लिहित होते. बर, प्रिंट आउट आल्यापासून काय झालं, आपण नुसतं डोळ्याकडून घालतो, वाचतो, तर लिहिणं कमी झालंय. हा, पण आपण जेव्हा लिहितो ना, त्यावेळेला हा, आपलं ते तेव्हा लक्षात वाचलं राहत. पण जातं, म्हणलं पण लक्षात जातं राहत. मनात, आणि लक्षात राहतं. लक्षात राहत. बरोबर. त्यामुळे तुम्ही जितकं लिहाल तितका तुमचा हो. सरावही वाढेल. आणि हो. लक्षात घ्या, आपल्याला 2 तासाचा पेपर लिहायचा आहे.
म्हणजे आपल्याला हो. हे सगळं जे आहे हे सगळं लिहायचा सराव केल्याशिवाय आपल्याला 2 करायचं. तासात पेपर पूर्ण करता नाही येणार. बरोबर. ठीक आहे, लिखाण महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. चला आता आपण पुढे कोण आहेत? हा, माधवीताई तुम्ही आत्ता आलात का? हो, आत्ता लॉग इन केलं. म्हणजे माधवीताई दळवी. दळवी, हा. बर बर, ठीक आहे ताई. आता आम्ही आता धातू घेत होतो, पण तुमचे हम्म, आता हम्म, नेमके धातू राहून गेले. अ, हम्म. तर आपण तुम्ही धातू न घेता आता तुम्हाला राम शब्द मी देणार आहे चालवायला. बर. हा, म्हणा बघू चला. चालवायला म्हणजे तर देवः प्रथमेपासून देवो देवा. हा, हा. तसा राम राम म्हणा. ओके, चालेल. रामः रामौ रामाः प्रथमा. छान, रामं रामौ रामान् द्वितीया. छान. रामान् रामाभ्यां रामेण रामे रामेण रामेन कुठं? हा, रामेण पहिलं रामेण आठवत का? रामेणाभियता निशा हो, चरचमू. मग रामेण ठीक आहे. रामेण रामाभ्यां रामेह तृतीया. रामैः तृतीया. ओके. हम्म, रामाय रामाभ्यां रामेभ्यः चतुर्थी. हम्म. रामात् रामाभ्यां रामेभ्यः पंचमी. रामस्य रामयोः रामयोः रामानां षष्ठी. हम्म. रामे रामेयोः रामेषु सप्तमी. रामयोः रामयोः रामेषु रामेषु सप्तमी. 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 संबोधन तर काय होईल? हे राम, हे रामो आणि हे रामाः. बर, आता मला रामो राजमणी कोण म्हणून दाखवेल? चला पुढच्यानी मला रामो राजमणी म्हणून दाखवा. मी म्हणू का? मला येत. नाही, आपल्याला पुढे माधवीताई दळवी नंतर निशिगंधाताई साठे आहेत, पण त्या आत्ता आल्यात, मला माहिती आहे. आज जरा उशीर झाला, क्षमस्व. हरकत नाही, नाही नाही, हरकत नाही, काही हरकत नाही ताई. हा, आपल्याला नाहीतरी तुम्हाला रामो राजमणीच म्हणायचंय. म्हणू का? हो, आणि अत्यंत थंड संथ लई मध्ये म्हणा. हो, पण मला तर दिसत नाही श्लोक. नाही, तो न बघताच आपल्याला म्हणायचा आहे. चालेल. रामो राजमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहिता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हे बघा, आता ताईंनी सगळ्या विभक्ती म्हणल्या यामध्ये राम या शब्दाच्या, आणि प्रथमा विभक्ती तर नक्कीच होत्या ह्याच्यात. एक वचन तर नक्की होतं, बहुवचन नव्हतं, पण निदान एक वचन तरी आपल्याला यायलाच पाहिजे पुल्लिंगी शब्दाचं. तुमच्यापैकी किती लोक हा श्लोक दररोज म्हणतात मला सांगा, किंवा कोण म्हणत नाही त्यांनी हात वर कर, म्हणजे सांगा की मी नाही म्हणत. कोण नाही म्हणत? पूर्वी म्हणत रोज राम नव्हतो, रक्षा म्हणतेच आता असं नाही, म्हणतो. पण मी म्हणतेच असतो. पूर्वी म्हणत नव्हते, पण आता म्हणतो. अच्छा, ठीक आहे. मी पूर्ण पण पाठ आहे. रामरक्षेची अपेक्षा नाही करत आहे, पण रामो हा. राजमणी म्हणलं ना की आपल्याला हो. सगळ्या रामरक्षेचं सार येतं त्याच्यात. हो, आता म्हणतो. हा, ठीक आहे. आणि हे बघा, हा जर का तुम्ही म्हणलात ना श्लोक, तर तुमच्या राम या शब्दाच्या विभक्ती अशाच पाठ होऊन जातील, आणि राम शब्दाची जमली की मग नपुसकलिंगी शब्दाची पण फलम वगैरेची थोड्याफार फरकाने जमायला लागते. ठीक आहे. आता पुढे सीमाताई आल्यात का? मगाशी त्या बोलू शकल्या नव्हत्या. सीमाताई? हो आहेत.
हा ठीक आहे. तुम्ही फलम हा शब्द नपुंसकलिंगी आहे, तो चालवू शकाल? हो. हम्म. चालेल. फलम फले फलानी. हा. फलं फले फलानि फला- प्रथमा, फलं फले फलानि द्वितीया, फलेन फलाभ्यां फलैः तृतीया, फलाय फलाभ्यां फलेभ्यः चतुर्थी, फलात् फलाभ्यां फलेभ्यः पञ्चमी, फलस्य फलयोः फलानां षष्ठी, फले फलयोः फले फलेषु. फलेषु सप्तमी, हे फल, हे फले, हे फलानि संबोधन. हा ताई, आता हे फल नाही म्हणत, हे फल. हा. हा. हे फल. तुम्ही फल म्हणलं ना की लचा पाय मोडायला लागेल मग तुम्हाला. हो हो. संस्कृत मध्ये असं कुठेही सायलेंट उच्चार वगैरे असा काही प्रकार नाहीये. जे काय आहे ते स्पष्ट आहे सगळं. हो ठीक आहे. हो. मग आता वन हा फलम सारखाच आहे, वनम सारखा आहे. ठीक आहे. मग वैजयंती ताई, तुम्ही घेऊ शकता वन शब्द? हो सर. हा, म्हणा. वनं वले वने वनानि प्रथमा, वनं वने वनानि द्वितीया, हा. वनेन वनाभ्यां वनैः तृतीया, वनाय वनाभ्यां वनेभ्यः चतुर्थी, वनात् वनाभ्यां वनेभ्यः पञ्चमी, वनस्य वनयोः वनानां षष्ठी, वने वनयोः वनेषु सप्तमी, हे वन, हे वने, हे वनानि संबोधन. फारच सुंदर म्हणलं, खरंच छान म्हणलं. विद्यार्थी आहेत का? हो हो आहे. हा. आता बालक हा पुल्लिंगी शब्द आहे, बरोबर? मुलगा. हा. हा राम सारखाच आहे, किंवा देव सारखा हो. आहे, किंवा राम सारखा आहे. मग आता ताई, बालक हा शब्द चालवून दाखवा बघू. बालकः बालकौ बालकाः प्रथमा, बालकं बालकौ बालकान् द्वितीया, छान. बालकेन बालकाभ्यां बालकैः तृतीया, बालकाय बालकाभ्यां बालकेभ्यः चतुर्थी, हम्म. बालकात् बालकाभ्यां बालकेभ्यः पञ्चमी, बालकस्य बालकयोः बालकानां षष्ठी, बालके बालकयोः बालकेषु सप्तमी, हे बालक, हे बालकौ, हे बालकाः संबोधन. खूपच छान ताई, खरंच सुंदर म्हणलं तुम्ही. धन्यवाद सर. बर, आता पुढे कोण आहेत? एकदम विशाखाताई येत का? हो. हा, तुमच्या मनात जो असेल तो पुल्लिंगी शब्द म्हणा. चला. पुल्लिंगी शब्द. आणि जर तुम्हाला मिळाला नाही तर मी सांगतो मानवः. ओके. मानवः, मानवौ, मानवः प्रथमा, मानवाः. मानवाः. मानवाः प्रथमा, वानं मानवं. मानवं, मानवौ, मानवं, मानवान. आपला मानव शब्द आहे ना ताई, मग मानवान. मानव. मानवान द्वितीय. मानवान द्वितीया, मानवेन मानवाभ्यां मानवैः मानवैः तृतीया, मानवाय मानवाभ्यां मानवेभ्यः चतुर्थी, बरोबर. मानवात् मानवाभ्यां मानवेभ्यः पञ्चमी,
मानवस्य मानवो मानवयोः मानवयोः मानवानां षष्ठी मानवे मानवयोः मानवेषु सप्तमी हे मानवौ हे मानवाः संबोधन. खूपच छान म्हणलं. जरा थोडीशी बोबडी वळण्यासारखाच हा शब्द आहे काही काही विभक्तींमध्ये, आणि ते तुम्ही अपेक्षेप्रमाणे सगळ्यांचं होतं, तुमचंही झालं, त्यात काही वेगळं नाहीये. नाही, मी लिहिला मानव शब्द, मग ते म्हणायला सोपं पडलं. हा बघा, म्हणजे याचाच अर्थ आता बघा, विशाखाताईंनी कबूल केलं की लिहिल्याशिवाय जमत नाही, लिहिण्याला पर्याय नाही. मानव शब्द समोर असल्यावर त्या विभक्ती लावायला पटापट जमल्या लक्षात. करेक्ट. म्हणून तर मी सांगतोय ना सगळ्यांना की लिहा 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 लिहा. ठीक आहे, आता आपण कुठला घ्यायचा शब्द? नपुसकलिंगी कुठला कोणाला वाटतोय? लशुनम हा शब्द आहे, घेणार कोणी? लसूण कोण घेणार आहे पुढचं? विशाखाताई नंतर कोण आहेत? सुकेशाताई आल्यात का नाही आल्या आज? नाहीयेत माझ्या मते. मग एकदम छायाताई. मग नाही, कोण आता म्हणला? मी म्हटलं मी विशाखा. नाही, मग आता आपल्याला छायाताईंकडे जावं लागेल जर का, कारण की विशाखाताईंचा वर्ग क्रमांक 19 आहे, सुकेशाताई 18 आहेत, नंतर सुकेशाताई 19 आहेत, आणि मोहिनीताई विजयाताई बिरादर आलेले नाहीत, म्हणजे परत छायाताईंकडेच जायला लागेल आपल्याला. हा छायाताई, लशुनम हा शब्द आहे आपला, म्हणजे नपुसकलिंगी शब्द आहे, आणि फलम प्रमाणे चालवायचा आहे आपल्याला. हा चालवा, चला. लशुनम लशुनमे लशुनम लशुनमे लशुनमा लशुननामि लशुनम लशुनमः लशुनमे. नाही 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 ताई, लशुनम लशुने लशुनानी. लशुनानी. अगदी सावकाश म्हणा ताई, कुठेही लोकांना बोरिंग वाटलं पाहिजे एवढ्या संथ गतीने म्हणा. हो. हा घ्या परत. लशुनम लशुनमे लशुन नमे आहे का? लशुनम लशुनले लशुने. फलम तसं फलम फले होतं ना. हा लशुने लशुनम लशुने लशुलानी एक मिनिट एका वेळी एकानेच म्हणा, बाकी सगळ्यांनी म्यूट वर जा कृपया. हा हा म्हणा ताई. लशुनानी लशुनानी द्वितीया. लशुलेन लशुनेन लशुनाभ्याम लशुनैहि हा तृतीया. लशुनैहि तृतीया. हा लशुनाय लशुनाय. पूर्ण म्हणायचं आहे. लशुनाय लशुनाय लशुनाभ्याम लशुनाभ्याम चतुर्थी. लशुनेभ्यः चतुर्थी. लशुनेभ्यः चतुर्थी. लशुनात् लशुनाम्य लशुनाभ्याम लशुनाभ्याम पंचमी. नाही ताई, परत म्हणा. लशुनात पंचमी परत सगळी म्हणा. लशुनात लशुनाम्य नाही, लशुनाभ्याम.
लशुनाभ्याम लशुनभ्यः लशुनेभ्यः लशु लशुनेभ्यः पंचमी हा लशुनस्य लशुनयो लशुयोः लशुनयोः लशुनयोः लशुनाम नाही लशुनानाम लशु लशुनानाम षष्ठी हम्म. लशुने लशुन्योः लशुनेहि नाही लशुनेषु लशुनेषु हम्म. लशुने लशुन्यो लशुनेस्यः नाही ताई, तुम्ही माझ्या मते ते सप्तमी. फलही वाचताय तुम्ही. ते पुस्तकात माझ्या मते कुठेतरी चुकलंय तुमच्या प्रिंटआउट मध्ये. बर मी परत लशुन सांगतो, भ्य. लशुने लशुनयोः लशुनेषु सप्तमी. लशुनेषु सप्तमी हा आणि संबोधन हे म्हणा. लशुन हे लशुन हे लशुनेः हे लशुना लशुनानि बरोबर. लशु बघा, आपला आता छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्याला म्हणताना किती आपली बोबडी वळते की नाही. हो आणि ही सगळ्यांची वळते, ही माझी पण वळलेली होती. आणि याचीच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, याचीच आपल्याला सराव करायचा आहे. हो कारण की आपण वेगवेगळे सोपं शब्द सोपं घेऊन. सोपं सोपं मराठी इतकं बोलायची आपल्याला सवय झाली आहे की आपल्याला साधे थोडेसे अवघड शब्दही अवघड जातात मग. हो आणि आपल्या जिभेला जे वळण लागायला पाहिजे ना, ते यातनं लागणार आहे. म्हणून आपण हे सगळं करतो. ठीक आहे. पुढे कोण आहेत आता? छायाताई नंतर लताताई. हो. लताताई, तक्रम म्हणजे हो. ताक, ताक. बरोबर. नपुंसकलिंगी शब्द आहे. हो. म्हणजे फलम प्रमाणे चालणार आहे. हो, म्हणजे पण फलम शब्द समोर ठेवूनच वाचता येतो. हा, फलम ठेवा वाचू आणि दे. फक्त जिथे फल असेल तिथे तक्र करा. हा, तक्र. पहिलं म्हणजे तक्रम तक्रम. हा, तक्रे तक्राणी. हा, नी आहे बर का, नी नाहीये, नी व्हायला पाहिजे. बाणामधला न येईल. लहान लहान नी. नळाचा नी. रस्व पण रस्वच नी आहे, पण नी हा आणि बाणी मधला न आहे. पाणी मधला आहे का इथं? मग न पाणी. लहान मोठा नाही फलम नाही काय शब्द? हे बघा, फलम फले फलानी. तक्र तक्रम हा, तक्रम तक्रे तक्राणी. नी नाहीये, न बाणामधला न आहे. तक्राणी. हा, नंतर तक्रेन तक्रम. तक्राभ्याम. अच्छा, तुम्ही तृतीया करताय का ताई? हा, तृतीया करते. हा, करा. तक्रेण तक्राभ्याम तक्रैहि तृतीया. हा, तक्राय तक्राभ्याम तक्रेभ्यः चतुर्थी. बरोबर. तक्रात तक्राभ्याम तक्रेभ्यः पंचमी. बरोबर. तक्रस्य तक्रयोः तक्रानाम. नाम म्हणजे अर्थ म्हणजे तक्राणाम. न येतो, बाणातला न येतो. तक्राणाम षष्ठी. तक्रे तक्रयोः तक्रेषु बरोबर. सप्तमी. हे तक्र हे तक्रे हे तक्राणी. नी नाही, हे तक्राणी. न बाणातला न. मग सर एक विचारायचंय, बोला. आपल्या प्रिंट आउट मध्ये हा नळातला नी छापलेला आहे आणि म्हणताना नी म्हणायचं का? हा, आता हे का म्हणायचं तुम्हाला सांगतो मी. की तुम्ही जेव्हा तक्र हा जो र येतो ना,